नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. पहिलं गणित आहे. x या संख्येत 20 मिळविले व येणाऱ्या संख्येची 20 वेळा बेरीज केली तर 800 ही संख्या मिळते. तर x ची किंमत किती? बघा, आता आपल्याला x या संख्येमध्ये 20 मिळवायचे म्हणजे बेरीज करायची. x मध्ये 20 मिळवा आणि येणाऱ्या संख्येची आता x मध्ये 20 मिळवून ही संख्या एक तयार झालेली आहे. या संख्येची वेळा ची म्हणजे काय? ची म्हणजे आपण गुणाकाराचं चिन्ह लिहितो आणि वेळा म्हणजे गुणाकार. ठीक आहे, किती वेळा? 20 वेळा बेरीज केली. बघा, ही एक संख्या आहे x अधिक 20 ही संख्या आहे. या संख्येची 20 वेळा बेरीज केली तर 800 ही संख्या मिळते. म्हणजे बरोबर आपल्याला 800 लिहिता येईल. मग आपल्याला ही संख्या काढायची. ठीक आहे, x अधिक 20 ही संख्या काढण्यासाठी गुणाकारामधले जे 20 आहेत ते उजव्या बाजूला पाठवून ते कुठे जातील? 800च्या भागाकारामध्ये. म्हणजे इथे x अधिक 20 बरोबर 800 आणि भागीला 20. आता 20 ने भाग द्या. 20 एक 20, 20 चूक 80 आणि हा 0. म्हणजे इथे x अधिक 20 बरोबर 40. आणि आपल्याला फायनल ही जी x संख्या काढायची आहे ती काढण्यासाठी आपल्याला हे जे अधिक मधले 20 आहेत हे या बाजूला काय होतील? वजा होतील. ठीक आहे, म्हणजे इथे होतील 40 वजा 20 आणि फायनली आपल्याला x ची किंमत मिळते 40 मधून 20 गेले 20. बघूया पुढील गणित. 3/4च्या 7/12 मध्ये किती म्हणजे x मिळवावे म्हणजे बेरीज 1/2 येईल. आता 3/4 म्हणजे गुणाकार, यामध्ये 7/12. ठीक आहे, 3/4च्या 7/12 मध्ये किती मिळवावे? ठीक आहे, यामध्ये बेरीज किती मिळवावे म्हणजे x. ठीक आहे, म्हणजे यांची बेरीज आपल्याला किती मिळेल? 1/2 मिळेल. आता बघा, 4 ने वर 7 ला भाग जात नाही, परंतु या 3 ने या 12 ला भाग जातो. भाग येतो 4चा. 3 चूक 12. मग वर अंशामध्ये 7 राहतात आणि खाली 4 गुणिला 4 हे 16 होतात अधिक x बरोबर 1/2. आता आपल्याला हे x काढायचं आहे. मग हे जे 7/16 आहेत हे उजव्या बाजूला येऊन वजामध्ये जातील. मग आपल्याला असं लिहिता येईल x बरोबर 1/2 वजा 7/16. आता अपूर्णांकांची आपल्याला वजाबाकी करण्यासाठी सुरुवातीला हा पाया समान करावा लागेल, म्हणजेच आपल्याला यांचा लसावी काढावा लागेल. आता या दोन संख्या जर बघितल्या आपण 2 आणि 16, तर 16 ही मोठी आणि 16 ला 2 ने भाग जातो. म्हणजेच 16 ही यांची काय झाली? लसावी झाली. ठीक आहे, मग याला जर या 2 ला 16 करायचं असेल तर आपल्याला याला 8 ने गुणावं लागेल आणि अंशाला सुद्धा 8 ने गुणावे लागेल. म्हणजे आपल्याला x बरोबर 1 गुणिला 8/2 गुणिला 8 वजा 7/16 असं मिळेल. आता 8 गुणिला 1 म्हणजे 8 आणि 8 गुणिला 2 16 वजा 7/16. आता या ठिकाणी पाया समान झालेला आहे. आपण आता करणार वजाबाकी, अंशांची वजाबाकी. तर x बरोबर 8 किंवा याला असं पण लिहिता येईल 8 वजा 7/16 आणि नंतर 8 म्हणून 7 गेला 1/16. याचं उत्तर आहे 1/16. बघा, लसावी काढण्यासाठी अगोदर जी संख्या मोठी आहे त्या संख्येला जर इतर संख्येने भाग जात असेल तर तीच त्यांची लसावी असते. बघूया पुढील गणित. 2.07 गुणिला 3.56 ची अंदाजे किंमत किती? आता 2 हे 0.7 आहे, म्हणजे ही संख्या 2च्या जवळच आहे. गुणिला 3.56 आहे. बघा, 56 आहे. 5 जरी असेल तरी आपल्याला याला 4 लिहिता येते. ठीक आहे, आणि 4 गुणिला 2 बरोबर 8. 4, 0 आणि 7 या अंकांचा उपयोग करून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्यांची बेरीज किती जेव्हा अंकांचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल? बघा, अंकांचा पुनरावृत्ती न करता आपल्याला संख्या बनवायच्या. तर पहिली संख्या हीच होईल 4, 0 आणि 7. पहिली संख्या आपल्याला 4, 0, 7 करता येईल. त्यानंतर दुसरी संख्या या 0 आणि 7 मध्ये बदल करून 4, 7, 0 म्हणजे 470 करता येईल. त्यानंतर आपल्याला 7, 0, 4 असं करता येईल आणि 7, 4, 0. बघा, एकूण संख्या आपल्याकडे 4 होत आहेत. 407, 470,
704 आणि 740. आता आपल्याला यांची बेरीज करायची आहे. बघा 7 आणि 0 7, 7 आणि 4 11, 11शी 1, हातचा 1, 1 आणि 7 8, 8 आणि 4 12, 12शी 2, हातचा 1, 1 आणि 4 5, 5 आणि 4 9, 9 आणि 7 16, 16 आणि 7 23. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2321. बघूया शेवटचा प्रश्न. एका टोपलीत फुलांच्या 12, 15 किंवा 18 याप्रमाणे फुलांच्या माळा केल्यास प्रत्येक वेळी 3 फुले उरतात, तर त्या टोपलीत कमीत कमी किती फुले असतील? आता हे कमीत कमी म्हणजे आपल्याला या ठिकाणी लसावी काढायचा आहे. कोणत्या संख्येचा? तर 12, 15 किंवा 18. यापूर्वी आपण या संख्येचा लसावी पाहिलेला आहे. एकदा परत आपण बघूया. तर आपण सुरुवातीला 2 भाग देऊया. 2 12ला भाग जातो 6चा, 15 जशाला तशी, 18ला भाग जातो 9चा. त्यानंतर परत 2 भाग देऊ. 6ला भाग जातो 3चा, 15ला आणि 9ला जात नाही. आता या ठिकाणी 3 भाग द्या. 3ला 1चा भाग जातो, 15ला 5चा जातो, 3 5 15 आणि 9ला 3चा जातो. परत 3 जर भाग दिला तर 1 5 आणि इथे 1 येतील आणि आता शेवटी 5ने भाग द्या म्हणजे सर्व ठिकाणी 1 1 आणि 1 असं मिळेल. मग यांचा लसावी किती? तर 2 गुणेला 2 गुणेला 3 गुणेला 3 गुणेला 5. बघा 2 गुणेला 2 4, 4 गुणेला 3 12 आणि 12 गुणेला 3 36 गुणेला 5. ठीक आहे. 5 गुणेला 6, 5 सकम 30, 30 0, हातचे आले 3. त्यानंतर 5 त्रिक 15, 15 आणि 3 18, 180. लसावी 180 आणि प्रत्येक वेळी किती फुले उरतात? 3 फुले. तर ही उरणारी फुले लसावीमध्ये मिळवायची. 180 अधिक 3 बरोबर 183. धन्यवाद.